राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचा पुढचा जो काही भाग आहे तो भाग बघणार आहोत. मागील 3 मॉडेलमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचा द्विक्षेत्रीय प्रतिमान, त्यानंतर द्विक्षेत्रीय प्रतिमानासोबतच राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचे बचत व गुंतवणूक यासह असलेले प्रतिमान हे बघितले. त्यानंतर आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचं त्रिक्षेत्रीय प्रतिमान बघितलं, ज्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप किंवा सरकारचं अस्तित्व या बाबींचा अंतर्भाव आपण केला. हे 3ही मॉडेल बंदिस्त अर्थव्यवस्थेचे होते. आज आपण पुढचं जे काही मॉडेल बघणार आहोत ते मॉडेल म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह ओपन इकॉनॉमीमध्ये, खुल्या अर्थव्यवस्थेमधील राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाहाचा जे काही प्रतिमान आहे ते आपण बघणार आहोत. मग हे प्रतिमान बघत असताना आपल्याला काही महत्त्वाचे दुवे लक्षात घेणं गरजेचं आहे. कुठले महत्त्वाचे दुवे? तर खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला काय पाहायचंय? खुल्या अर्थव्यवस्थेमधील राष्ट्रीय उत्पन्नाचा 4 क्षेत्रामध्ये चालणारा चक्रीय प्रवाह. 4 क्षेत्र कुठली? तर आपण पाहिलं, पहिले 2 क्षेत्र नेहमीप्रमाणे घरगुती क्षेत्र, त्यानंतर उद्योग क्षेत्र, याला बचत व गुंतवणूक, त्यानंतर सरकार, आणि आज आपण जे नवीन क्षेत्र या ठिकाणी पाहणार आहोत ते नवीन क्षेत्र ज्या अनुषंगाने खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये रचना कशी केलेली असते, तर खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये रचना आपल्या अर्थव्यवस्थेच्या सीमा भेदून आपण आपल्या अर्थव्यवस्थेच्या परिघाबाहेर जाऊन व्यवहार करत असतो. म्हणजेच काय? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये हे सगळं चालत असताना आपल्या अर्थव्यवस्थेच्या पलीकडे जाणे म्हणजेच काय? ब्रेक द बाउंड्री. आपली सीमा आपण काय केलेली आहे? ब्रेक केलेली, खुली मुक्त अर्थव्यवस्था केलेली. 1991च्या जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण या त्रिसूत्रीप्रमाणे आपल्या मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये आपण बाहेरच्या देशाशी ओपनली जोडले गेलो आहोत. मग ओपनली जोडले गेलेले असताना या खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह कसा चालतो? कुणासोबत? या घरगुती क्षेत्र, उद्योग क्षेत्र, बचत व गुंतवणूक आणि सरकार या तिन्हीच्या माध्यमातून हा राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह कशा पद्धतीने चालत असतो याचा आपल्याला थोडक्यामध्ये आढावा या ठिकाणी घ्यायचा आहे. मग याची सुरुवात करताना आपल्याला काही प्रमुख बाबी लक्षात घ्याव्या लागतात. कुठल्या प्रमुख बाबी आहेत? तर प्रमुख बाबी म्हणजे या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम पाहावं लागतं की घरगुती क्षेत्रे बचत करतात, उद्योग क्षेत्रे गुंतवणूक करतात, घरगुती क्षेत्रे व उद्योग क्षेत्रे कर भरतात, शासन कर आकारणी करते, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं शासन सामाजिक सेवांची पूर्तता करते, तर शासन सार्वजनिक वस्तूंची खरेदी करते. इथपर्यंत आपण खुल्या बंदिस्त अर्थव्यवस्थेमधलं 3 क्षेत्रीय मॉडेल पाहिलं. यामध्ये ऍड काय होणार आहे? यामध्ये ऍड होणारी सगळ्यात महत्त्वाची बाजू की आपण या पलीकडे जायचं. द्विक्षेत्रीय मॉडेलमध्ये
बचतही नव्हती, गुंतवणूकही नव्हती, त्याचबरोबर उपभोगावरचा उत्पन्नाचा सगळा खर्च, उपभोगावरचा सर्व खर्च त्या आलेल्या उत्पन्नातून होत होता. सर्वच्या सर्व उत्पन्न. नो सेव्हिंग अँड नो इन्व्हेस्टमेंट. हा फार मोठा दुवा होता. मग ह्या दुव्यामध्ये काय साधलं गेलं? ह्या दुव्यामध्ये पुढच्या मॉडेलला एक टोक जोडलं गेलं. ते म्हणजे काय? की असं कधीच होत नाही. उपभोक्ता आलेलं सर्व उत्पन्न उपभोगावर कधीच खर्च करत नाही. सदसद विवेक बुद्धी जागी ठेवून तो काय करतो? थोडं तरी आपल्या भविष्यासाठी बचतीच्या स्वरूपामध्ये बाजूला ठेवतो. बचतीच्या स्वरूपामध्ये बाजूला ठेवलेलं बँकिंग क्षेत्र त्या ठिकाणी निर्माण होतं. बँकिंग क्षेत्र निर्माण झाल्यानंतर आपण केलेली बचत ही कुणीतरी गुंतवणुकीच्या स्वरूपात उद्योगधंद्यात वळवतो. हा झाला एक भाग. त्याच्या पुढचा भाग आपण पाहिला की आपल्याला उपभोक्त्याला किंवा घरगुती क्षेत्राला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम किंवा व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याचं काम शासनाच्या मार्फत केलं जातं. मग शासनाला कर अपेक्षित असतो. मग ते कर भरण्याचं काम उद्योजक पण करतात, उपभोक्ते पण करतात. हे कर भरण्याचं काम करत असताना आपण शासनाकडून घरगुती क्षेत्राला सार्वजनिक वस्तूची सामाजिक सेवांची पूर्तता होते. उद्योजक कर भरत असताना उद्योजकाकडून सरकार सार्वजनिक सेवांच्या पूर्ततेसाठी वस्तूची खरेदी करतं. अशा पद्धतीने हे त्रिक्षेत्रीय मॉडेल आपण पाहिलं. पण आता आपल्याला यामध्ये पुढचा भाग जोडायचा आहे. ह्या मॉडेलमध्ये पुढचा भाग जोडायचा आहे. तो पुढचा भाग जो आहे तो ह्या 7व्या गृहीतावर आधारित आहे. हे गृहीत आहे, हे काय गृहीत आहेत? हे अजम्पशन्स आहेत. हे अजम्पशन्स आहेत. परीक्षेमध्ये विचारले असतं कुठले राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचे ग्रहिते सांगा. मग पहिल्या बंदिस्त अर्थव्यवस्थेचे सेव्हिंगही नाही, गुंतवणुकी नाही, उदरनिर्वाहावर सगळा खर्च केला जातो. घरगुती क्षेत्र उपभोगचे घटक पुरवतात, उद्योग क्षेत्र काय करतात? उद्योग क्षेत्र त्या ठिकाणी त्यांची मोबदले पुरवतात. हा भाग झाला. त्यानंतर लोक बचत करतात दुसऱ्या याच्यामध्ये, गुंतवणूक करतात उद्योजक दुसऱ्या याच्यामध्ये, तिसऱ्या याच्यामध्ये काय? सरकारची कर आकारणी होते, कर आकारणीतून सामाजिक सेवा. ह्या प्रकारची जी काही गृहीत आहेत, ह्या प्रकारची गृहीत या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. मग आता सगळ्यात महत्वाचं की या चौथ्या क्षेत्रामध्ये, चतुर्थ क्षेत्रीय मॉडेलमध्ये, फोर सेक्टर ओपन इकॉनॉमीमध्ये नेमका दुवा कसा जोडला जातो? तर तो दुवा आपण बघूया. नेहमीप्रमाणे आपले दोन क्षेत्र, पहिलं घरगुती क्षेत्र, दुसरं उद्योग क्षेत्र. हे विसरायचं नाही. हे दोन चाक विसरायची नाही. उद्योग क्षेत्र, यामध्ये काय होतं? यामध्ये घरगुती क्षेत्राकडून उद्योग क्षेत्राला उत्पादनाचे घटक पुरवले जातात. उत्पादनाचे घटक मग घरगुती क्षेत्राने उत्पादनाचे घटक तिकडे पुरवले तर व्यवसाय क्षेत्र काय करतो? उद्योग क्षेत्र काय करतं? त्यांना त्यांचे मोबदले देतो. मोबदले दिल्यानंतर या ठिकाणी उपभोगाच्या माध्यमातून उपभोग खर्च हा उद्योग क्षेत्रात केला जातो. उपभोग खर्च. आणि इथे काय आणलं जातं? इथे उपभोग्य वस्तू खरेदी ही आणली जाते. यानंतर इथे काय केलं जातं? इथे बचत केली जाते. हे वित्तीय क्षेत्र आहे. इथे बचत केली जाते आणि इकडे परत गुंतवणुकीच्या स्वरूपातून माध्यमातून तो पैसा तिकडे वळवला जातो. या प्रक्रियेमध्ये हे द्विक्षेत्रीय मॉडेल, यालाच आपण पुढे जोडल्यास, यालाच जर आपण पुढे जोडलं तर
इथे तिसरं जे काही सरकारी क्षेत्राचं अस्तित्व निर्माण होतं, सरकारी किंवा शासन. शासन काय करतं? आपल्याला रोजगार पुरवतो आणि आपण त्यांना कर भरतो, शासनाला कर भरतो. त्याचबरोबर शासन आपल्याला सामाजिक सेवा देतं. सामाजिक सेवा शासन आपल्याला देतं. इकडे पण व्यवसाय कर व्यावसायिक भरतात. शासन तिकडून सार्वजनिक वस्तूची खरेदी करते. सार्वजनिक वस्तूची खरेदी करते. हा त्रिक्षेत्रीय प्रतिमानापर्यंत आपण या ठिकाणी आज पोहोचलेलो आहोत. मग या त्रिक्षेत्रीय प्रतिमानापर्यंत पोहोचताना आपल्याला अंतर्गत अर्थव्यवस्था आणि सीमा पलीकडली अर्थव्यवस्था या दोन्हीचा संबंध या ठिकाणी आपल्याला जोडावा लागतो. तो संबंध जोडताना काय करायचंय? तो संबंध जोडताना प्रमुख बाब लक्षात घ्यायची की या ठिकाणी आपला हा जो काही हे जे काही तिसरं क्षेत्र चौथं क्षेत्र आहे, हे चौथं क्षेत्र असतं परकीय क्षेत्र. परकीय क्षेत्र. चौथं क्षेत्र निर्माण होतं परकीय क्षेत्र. परकीय क्षेत्रामध्ये काय होतं? परकीय क्षेत्रामध्ये उद्योजक आयात निर्यात करतात. इथे आयात खर्च, इथे निर्यात उत्पन्न. या ठिकाणी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की एकाचा खर्च ते दुसऱ्याचं उत्पन्न असतं. आपण जर आयातीवर खर्च केला, आपण जर आयात करण्यावर खर्च केला तर आपल्याला निर्यातीतून काय मिळत असतं? उत्पन्न मिळत असतं. ही एक बाब लक्षात घ्यायची आहे. सरकार सुद्धा परकीय क्षेत्रामध्ये आयात निर्यात करत असतं. सरकार सुद्धा परकीय क्षेत्रामध्ये आयात निर्यात करत असतं. आयात निर्यात यावरचा होणारा खर्च सरकारने निर्यात केली, त्यांना आयातीवर खर्च आला असेल, निर्यातीतून उत्पन्न मिळालं असेल. या बाबी महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर इथे घरगुती क्षेत्र सुद्धा काय करतो? घरगुती क्षेत्र सुद्धा या ठिकाणी परकीय देणी आणि आयात, परकीय देणी आयात किंवा आयात उत्पन्न आणि हस्तांतरित उत्पन्न. आयातीवर होणारा खर्च आणि उत्पन्नाच हस्तांतरित उत्पन्न. या प्रकारे हे जे काही चक्र आहे, हे चक्र त्या त्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक टप्प्यावर कंटिन्युअसली चाललेलं असतं. हे चालत असताना आपल्याला घर उद्योग क्षेत्र, शासन, विदेशी क्षेत्र किंवा परकीय क्षेत्र आणि घरगुती क्षेत्रासोबत बचत व गुंतवणूक म्हणजे वित्तीय क्षेत्र, या चारही क्षेत्राचा अंदाज घ्यावा लागतो. हा अंदाज घेताना आपण आपली आयात निर्यात पॉलिसी, त्याचबरोबर आपली ॲग्रिकल्चर पॉलिसी, त्याचबरोबर आपली वित्तीय पॉलिसी म्हणजेच फायनान्शियल सिस्टम, फायनान्शियल पॉलिसी, ॲग्रिकल्चर सिस्टम, ॲग्रिकल्चर पॉलिसी, इंडस्ट्रियल सिस्टम, इंडस्ट्रियल पॉलिसी आणि त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट विथ कन्सर्न गव्हर्नमेंट, बिकॉज आवर बॉडी ते कुठला असतो? गव्हर्नमेंट असतो. गव्हर्नमेंटच्या अधिपत्याखाली हा सगळा कारभार या तीन क्षेत्राच्या अधीन राहून चौथ्या क्षेत्राचं अस्तित्व निर्माण करतो. तो कुठला असतो? परकीय क्षेत्र असतो. आजकाल परकीय क्षेत्राला एक वेगळा आयाम निर्माण झालेला आहे, एक वेगळा आयाम तयार झालेला आहे. ह्या आयामाची, ह्या परिघाची जर आपण थोडक्यात पाहणी केली तर जितकी तुमची शासनाकडली, उद्योगातली, त्याचबरोबर घरगुती क्षेत्राची, परकीय क्षेत्राची असलेली जी काही परकीय क्षेत्राशी असलेला जो काही संबंध आहे,
तो जितका दाट तितक्या तुमच्या देशामधील राष्ट्रीय उत्पन्नाच्या देशातील व देशाबाहेरील होणाऱ्या चक्रीय प्रवाहाची गती जास्त असते. कोरोनाच्या काळामध्ये आयात निर्यात अत्यावश्यक वस्तूची चालू होती, बाकीच्या वस्तूची आयात निर्यात बंद होती. म्हणजे काय झालं? उद्योजकांना नफा नाही, शासनाला परकीय उत्पन्न मिळालं नाही, आपली जी काही परकीय देणी आहेत जिकडून येणार होती सामाजिक सर्वसामान्य उपभोगाची ती आलेली नाही. इथे हा जो काही खंड पडलेला असतो, मग ह्या खंडामध्ये जर आपण विचार केला तर या ठिकाणी गळती कुठे कुठे लागते तो आपण विचार करूया. गळती लागते सर्वसाधारणपणे बचतीमध्ये गळती लागली. भर कुठं पडली? उत्पन्नातून भर पडली. या त्यानंतर इकडे आपण कर भरतोय, कर भरल्यानंतर आपल्या खिशातले पैसे शासनाकडे गेले, तिथे गळती लागली. भर कुठं पडली? परत सामाजिक सोयीच्या स्वरूपातून भर पडली. शासनाला आयातीवर खर्च करावा लागला, गळती झाली. शासनाने निर्यातीतून उत्पन्न मिळवलं, परत ती गळती आपल्या चक्रामध्ये समाविष्ट झाली. उद्योगामध्ये सुद्धा तसंच आहे. व्यवसाय कर भरला उद्योजकाने, परंतु तो कर भरल्यानंतर शासनाने त्यांच्याकडून सार्वजनिक सेवांची खरेदी केली, उत्पन्न मिळालं. हा या ठिकाणी पूर्ण झाला. त्यानंतर उद्योग क्षेत्राने आयात आणि निर्यात या दोन्हीच्या माध्यमातून आयात करून वस्तू आणल्यामुळे खर्च लागला, निर्यातीवर उत्पन्न मिळालं. हे चक्र या ठिकाणी पूर्ण झालं. त्याचबरोबर घरगुती क्षेत्राने सुद्धा परदेशामध्ये केलेली आयात आणि परदेशामध्ये दिलेली देणी यांच्या माध्यमातून हे राष्ट्रीय उत्पन्नाचे जे काही गळत्या आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा जे काही भरणा आहे तो भरणा परत मिळणे. भरणा म्हणजे काय? गेलेलं उत्पन्न परत त्या चक्रामध्ये काय होणे? समाविष्ट होणे. म्हणून ह्या चक्रामध्ये सर्वसाधारणपणे राष्ट्रीय उत्पन्न अशा पद्धतीने खेळत असतं, जे घरगुती क्षेत्राकडून उद्योग क्षेत्राकडे, उद्योग क्षेत्राकडून परत घरगुती क्षेत्राकडे, घरगुती क्षेत्राकडून सरकारकडे, सरकारकडून परत घरगुती क्षेत्र आणि उद्योग क्षेत्राकडे, सरकारकडून व्यवसाय क्षेत्र, सरकारकडून विदेशी क्षेत्राकडे, विदेशी क्षेत्राकडून परत कुटुंब आणि उद्योगाकडे. अशा पद्धतीचा हा जो काही चक्राचा आकार आहे तो चक्राचा आकार आणि ती चक्राची गती ही कंटिन्युअसली अर्थव्यवस्थेमध्ये न सांगता चालू होते. जर हे चक्र बंद पडलं तर अर्थव्यवस्थेला खिंड पडते, अर्थव्यवस्थेला खंड पडतो. या राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाला का पडतो? खंड पडतो. हा खंड जर कायम पडत असेल तर असं म्हणावं लागतं की अर्थव्यवस्थेमध्ये काहीतरी नवीन सुधारणा करण्याची गरज आहे. न्यू रिफॉर्म्स हॅव बीन इसेन्शियल फॉर दिस सर्क्युलर फ्लो. मग त्या काय इसेन्शियल असतात? हे चक्र परत करण्यासाठी, परत सुरू करण्यासाठी त्या ज्या काही क्रिया असतात त्या क्रिया त्या ठिकाणी गरजेच्या असतात. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाने या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाची जी काही सातत्य, राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाची जी काही सातत्यपूर्णता आहे ती सातत्यपूर्णता देशाच्या आर्थिक विकासासाठी, देशाच्या सामाजिक विकासासाठी, देशाच्या प्रादेशिक विकासासाठी, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची जी काही स्थिती आहे ती स्थिती जाणून घेण्यासाठी ह्या चक्रीय प्रवाहाची सातत्यपूर्ण स्वरूपामध्ये काय असते? गरज असते. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचा सर्वच क्षेत्रामधला जो काही चक्रीय प्रवाह असतो तो चक्रीय प्रवाह या ठिकाणी काय असतो? महत्वाचा असतो. म्हणून आज या ठिकाणी आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा चारही क्षेत्रातला चक्रीय प्रवाह अगदी थोडक्यात स्पष्ट केला. हा चक्रीय प्रवाह एमपीएससी, यूपीएससी, विविध स्पर्धा परीक्षा यामध्ये डिटेल विचारला जात नाही. डिटेल विचारला का जात नाही? कारण की वेगवेगळ्या पद्धतीने यावर प्रश्न विचारले जातात. मग ह्या राष्ट्रीय उत्पन्नाची एकंदरीत ही जी काही साखळी आहे ही साखळी जर तुम्ही समजून घेतली तर तुम्हाला यावरला कुठलाही जो काही प्रश्न असेल, कुठलाही जो घटक असेल, तो द्विक्षेत्रीय प्रतिमानला असो, तो बंदिस्त प्रतिमानामधला असो, तो त्रिक्षेत्रीय प्रतिमानामधला असतो, तो चतुर्थ क्षेत्रीय प्रतिमानामधला असो, तो तुम्हाला लक्षात येईल. म्हणून आज आपण या ठिकाणी या राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाची एकंदरीत 1, 2, 3 आणि 4 भागामध्ये जी रचना केली होती
ती सिरीज आपण आज या ठिकाणी संपवतो. आता यामध्ये तुमची लक्षात ठेवण्याचे जे काही मुद्दे आहेत, ते मुद्दे जर आपण लक्षात घेतले तर आपल्याला असं लक्षात येतं की ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक क्षेत्रीय मॉडेलमध्ये, ह्या मॉडेलच्या प्रत्येक प्रतिमानामध्ये जसं जसं पुढे जाऊ तसे तसे ते मुद्दे काय होत जातात, वाढत जातात. द्विक्षेत्रीय प्रतिमानामध्ये बचती नसतात, गुंतवणूक नसतात, उत्पन्न बंदिस्त अर्थव्यवस्था असते, कुठलीही आर्थिक क्रिया होत नाही. उत्पन्न आणणे, उपभोग घेणे, परत उत्पन्न आणणे, परत उपभोग घेणे इतकंच चाललेलं असतं. बचत व गुंतवणुकीमध्ये आपण थोडीफार बचत करू लागतो, गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. शासनाचं आधिपत्य दाखवलं म्हणजे आपण कर भरतो, आपल्याला सामाजिक सेवा मिळतात. उद्योजक कर भरतात, त्यांच्याकडून सार्वजनिक वस्तूची खरेदी केली जाते. चौथ्या मॉडेलमध्ये काय सांगितलं? चौथ्या मॉडेलमध्ये सांगितलं की प्रत्येक क्षेत्राची, मग गव्हर्नमेंट असो, उद्योग क्षेत्र असो, घरगुती क्षेत्र असो, या प्रत्येक क्षेत्राशी, विदेशी क्षेत्राशी असलेली जी काही हातमिळवणी आहे, त्या हातमिळवणीच्या माध्यमातून ते चक्र गेलेलं उत्पन्न परत निर्यातीच्या उत्पन्नाच्या माध्यमातून परत येतं. इकडे सुद्धा आयात देणी, पैसा हस्तांतरण, शासनाची सुद्धा निर्यात आणि आयात ह्या दोन्हीच्या माध्यमातून हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्राला पुढील जी काही खेळ आहे ती परत त्या चक्रामध्ये कंटिन्युअसली भर पाडत असते, असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. म्हणून आज आपण या राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचा या ठिकाणी शेवट करूया. परत भेटूया पुढच्या नव्या सिरीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.